हाय फ्रेंड्स, मी वर्षा तुमच्या सगळ्यांचं माझ्या नवीन एका ब्लॉगमध्ये खूप सारं स्वागत करते। तर आजचा दिवस आहे लग्नाचा आणि आम्ही तयार होऊन गेलो होतो खाली देवाला देवदर्शनासाठी। तर सगळेच होतो आणि हळद असल्यामुळे येलो कलरची साडी नेसलेली, साखरपुडा अगोदरच झालेला आणि साखरपुडा इकडं बहुतेक म्हणजे अगोदरच करतात आणि लग्ना दिवशी फक्त हळद आणि लग्न असं असतं। तर मी पण पहिल्यांदाच हे संपूर्ण लग्न अटेंड करते, म्हणजे काय काय रीतिरिवाज काय काय असतात ते मी पण आजच बघणार होते, मला पण माहीत नव्हतं। तर हे घरातलं म्हणजे माझ्या नंदेच्या जावच्या मुलाचंच लग्न होतं, त्यामुळं मग मला बघायला सगळं मिळणार होतं। आदल्या दिवशीच मी आले होते आणि आजचा लग्नाचा दिवस होता। पाया वगैरे पडून आल्यानंतर इथे बघा आता हळदीचा कार्यक्रम चालू झालेला आणि इकडं ना गीतं म्हणायची पद्धत आहे। आता रात्री पण मंडवळ्या वगैरे करत होती तेव्हा पण सगळ्या बायका गीतं म्हणत होत्या। थोडक्यात मी ऐकवते तुम्हाला। ही आहे इकडची पद्धत। तर प्रत्येक ठिकाणी वेगवेगळी पद्धत असते आणि प्रत्येक म्हणजे ह्याच्या वेगवेगळ्या रीतिरिवाज असतो। तसंच यांच्या इकडचं असं आहे आणि वरती बघा पूर्ण घर सजवलं आहे, म्हणजे आपण बोलतो ना पताका वगैरे ते लावतात ते। आता मला ते बघायचं होतं कसं लावतात, पण ते खूप अगोदरच लावलेलं। तर इकडं आडवं कुंकू लावायची पद्धत आहे, तर बघा असं आडवं कुंकू लावलं आहे आणि हळदी ह्या सकाळपासून चालू होत्या, त्या दुपारपर्यंत हळदी चालू होत्या, म्हणजे जसजशी माणसं येतील तसं ते हळद लावतच होते। त्यानंतर मी बाहेर आले, आदिराज बघा इथे खुर्चीवरती बसलेला आणि त्याचा अवतार बघा सगळा उन्हात फिरत होता आणि आराध्या आणि आदिराज पण पहिल्यांदाच बघत होते की लग्न काय असतं आणि कसं असतं। तर ते पण दोघांना पहिलाच अनुभव होता। तर इथे बघा दारातच लग्न असतं, इकडे दारातच मंडप वगैरे घालतात, प्रत्येकाचं लग्न हे दारातच होतं, हॉलमध्ये नाही होत। त्यानंतर नवरीचं बघा हे नवरी पाया पडायला गेलेली खाली घोड्यावरतीच। तर थोडासा व्हिडिओ घेतला मी, कारण इथे पण DJ वगैरे वाजत होता आणि इथे पण आदिराज नाचायला गेलेला। आता नवरी होती याच गावातली, नवरा आणि नवरी एकाच गावातली होती आणि इकडं कसं आहे माहिती आहे का की नवराच्याच घरी म्हणजे नवऱ्याकडेच लग्न होतात, नवरीच्या इकडे लग्न होत नाही, क्वचितच एखादं होत असेल, नाहीतर नाही। त्यानंतर लगेच आम्ही जेवायला आलो, कारण खूप भूक लागलेली, आदिराजला मला चारायचं होतं। इथे बघा आम्रखंड, पुरी, पनीरची भाजी, डाळ, भात, लोणचं, पापड असं खूप सुंदर असं जेवण होतं, एकदम मस्त, मला तर खूप आवडलं। त्यानंतर इकडं अशी पद्धत आहे की झाडं नाचवायची पद्धत। आता मी तर हे सगळं तुम्हाला सांगते पहिल्यांदाच बघत होते, त्यामुळं माझ्यासाठी पण सगळं नवीन होतं। तर इथं झाडं सजवायची चाललेली, ज्या कलवऱ्या होत्या ना त्यांनी काय काय वस्तू आणलेल्या त्या झाडाला बांधायच्या आणि ती लोक जे असतात ना ती झाडं नाचवतात, मग त्या वस्तू पडतात ते घेतात, असं काहीतरी असतं। आता एवढं मला पण नाही माहिती, मी तुम्हाला जेवढं बघितलं तेवढं सांगते। तर इथं तेच काम चालू होतं आणि थोडासा व्हिडिओ मी इथला घेतला आहे। तर फायनल तुम्हाला दाखवते, ही आंब्याचे म्हणजे एवढे मोठे मोठे झाडं त्यांनी तोडून आणलेत आणि त्याला अशा काय काय वस्तू बांधलेल्या आहेत, भांडी, कपडे वगैरे काय काय। तर मी पहिल्यांदाच बघते, मला पण वेगळं वाटतंय, तुम्हाला पण वेगळं वाटत असेल कदाचित। तर इथे बघा हळदीच्या इथे मस्त ताट केलेलं आणि जे कोण हळद लावाल ना त्याला हे भिजवलेलं चणे देत होते। त्यानंतर आदिराज बघा त्याला घोड्यावर खूप बसायची इच्छा होती, फायनली त्याला बसवलं। तर बघा असं DJ लावतात आणि असं मुलं ना ते झाडं घेऊन नाचतात, मग त्या एक 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 वस्तू पडतात ते घेतात, असं काहीतरी असतं। तर मला पण एवढं माहीत नाही आहे, तुम्हाला दाखवते मी, बघा तुमच्या इकडे पण अशी पद्धत आहे का मला सांगा, मी पहिल्यांदाच बघते असलं। तर तुम्हाला सांगते आदिराज एवढा नाचत होता ना, एवढा DJ जोरात आवाज येत होता, तरी पण तो घाबरला नाही, काय नाही, फुल म्हणजे मुलांच्या सोबत नाचत होता। बघू शकताय तिथं ब्लू ड्रेस घातलेला, एवढा सकाळपासून तो संध्याकाळपर्यंत नाचतच होता, एवढा तो नाचलेला आहे लग्नात। आता आमच्या इकडे लग्न होतात ना जवळजवळ सेम पद्धत आहे सगळ्या, म्हणजे काय म्हणतो आपण थोडंसं वेगळं, त्यांची करण्याची पद्धत वेगळी आहे पण त्याच पद्धती किंवा तेच काय म्हणतो आपण तेच आहे रीतिरिवाज तोच आहे। आता हळद लागल्यानंतर इथे बघा परत एकदा नवरदेवाला घोड्यावरती बसवून DJचा खूप म्हणजे खूप मोठा आवाज आहे, त्यामुळं मग मी सगळा म्यूट केला आहे आणि व्हॉइस ओव्हर करते, कारण पुढं काय प्रॉब्लेम येऊ नये म्हणून।
परत त्याच अंगाने बघा हळदीच्याच अंगाने नवरदेवाला तिथे ह्याच्यामध्ये नेलं. तिथे पण थोडा वेळ काय म्हणतो पण DJ लावून मग थोडा वेळ घोडा वगैरे नाचवला आणि ती झाडं वगैरे नाचवली. त्यानंतर कसा वेळ गेला कळालंच नाही आणि एकदम सगळ्यांचीच गडबड झाली. सगळ्यांनी आपापलं उरकलं. आदिराज आराध्याचं मी उरकून दिलं आणि मग माझी तयारी केली. नंतर मला व्हिडिओच काढायला जमलं नाही कारण खूप गडबड झाली. लग्नाची पहिली अक्षता म्हणजे चालू झाली की मी बाहेर पोचले आणि मग नंतर आता मी निवांत बसलेले तेव्हा थोडासा व्हिडिओ घेतला. फुल लूक मला दाखवायचा होता पण काही दाखवायलाच मिळाला नाही. यांना मी गजरे खास आणायला लावलेले येताना तर त्यांनी खूप सारे गजरे आणलेले. सगळ्यांना तिथे दिले. थोडेफार जेवढे होते ते वाटले, मी लावले. तर असा माझा फायनल लुक होता लग्नाचा. कसा वाटला माझा लग्नाचा लुक नक्की कमेंटमध्ये सांगा आणि ब्लॉग पण कसा वाटला आजचा सांगा. तुम्हाला तुमच्याकडे असतात का अशा पद्धती ते पण कमेंटमध्ये सांगा. त्यानंतर आम्ही घरी आलो 11 वाजता लग्नाच्या दिवशी कारण ह्यांना उद्या दुसऱ्या लग्नाला जायचं होतं आणि त्याचं तयारी करायची होती. त्यामुळं आम्ही सगळेजण घरी आलो. घरी आल्यानंतर मी तुम्हाला माझा फायनल लुक दाखवते. तर असा आजचा ब्लॉग होता. आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या चॅनलला पण सबस्क्राईब करा.